पद्धतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचं आपण आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी आपल्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। या ठिकाणी गेले 20 वर्षापासून हा जो उपक्रम मी व माझे सर्व सहकारी मिळून राबवतो, त्या कार्यक्रमाला कायमस्वरूपी दादा असतील, ताई असतील, या कायमस्वरूपी या कार्यक्रमासाठी पहिल्यापासून आल्या। आणि एक गोष्ट प्रकर्षाने सांगायची आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील आणि सुप्रियाताई सुळे असतील, ह्यांच्यासारख्या नेत्यांच्या बरोबर आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच्यामुळं हे चांगले उपक्रम, समाजोपयोगी उपक्रम आम्ही करू शकलो। ह्याचा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद आहे। या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये जे कोण नवदाम्पत्यांचं आता या ठिकाणी लग्न होणार आहे, हे अतिशय चांगल्या कुटुंबातील, चांगल्या घरातून आणि चांगल्या विचारांनी या ठिकाणी आलेली वधूवर आहेत ना, ते कुटुंब आहेत। मला या ठिकाणी सांगायचं आहे की ताई, या ठिकाणी आपले बहिरवाडीचे सरपंच गणेश ढगारे 10 वर्ष आपले सरपंच होते, त्यांच्या मुलाचं लग्न इथं आहे। त्यांनी त्या दिवशी आम्हाला सांगितलं की मुलाचं लग्न करायचं ठरवलं आणि मुलाला सांगितलं, बघ तू जर सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न केलंस तर तुला मी लग्नासाठी जे तुझ्या 8 लाख रुपये ठेवलेत त्याचा मी तुला ट्रॅक्टर घेऊन देईन। आणि या ठिकाणी गणेश ढगारे आहेत बघा, असतील इथं कुठेतरी, तर त्यांनी मुलांनी इथं लग्न करायचं ठरवलं तर त्यांनी मुलाला लगेच ट्रॅक्टर घेऊन दिला। म्हणजे अशा पद्धतीनं समाजामध्ये पैशाचा गैरवापर किंवा चुकीच्या पद्धतीने पैशाचा अपव्यय हा न करता, ह्या नवदाम्पत्यांच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर न करता, शेजारच्यांनी मोठं लग्न केलं म्हणून आपणही मोठं करायचं हे न करता, या ठिकाणी ह्या पुढच्या पिढीला कशा पद्धतीने आर्थिक बळकटी आपल्याला देता येईल, हे त्या कुटुंबाला ताकद देण्याचं काम हे जे नवदाम्पत्यांचे आई वडील ते इथं आलेत यांना निश्चितपणे पुढच्या काळामध्ये मिळणार आहे।